भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं आणि यासाठीच त्यांनी युती तोडली असं महत्त्वाचं विधान आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आशिष शेलार आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किती महत्त्वाचं हे विधान आणि नेमकं सत्य काय, कारण त्या बैठकीमध्ये तुम्ही पण होतात असं म्हणाले। नाही, खरं आहे, अमित भाई जे बोलले हे सत्य बोलले आहेत। 2013ला ज्यावेळेला आमच्या युतीच्या चर्चा भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावर चालू होत्या त्यावेळेला सन्माननीय केंद्रीय नेते अमित भाईंबरोबर जे काही आमचे सहकारी होते त्यांच्याबरोबर मीही होतो आणि उद्धवजींशी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेला त्यांच्या मनात नेमकं 2013-14लाच काय दडलं होतं हे त्यावेळेला अमित भाईंना लक्षात आलं होतं आणि त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे आमच्या युतीच्या बोलणी सीट वाटप 2014च्या निवडणुकीच्या चालू असतानाच आदित्य ठाकरे यांनी स्वतःचं वेगळं कॅम्पेन सुरू केलं आणि त्यांनी 151 प्लस 288 पैकी 151 प्लस शिवसेना ही घोषणा त्यांनी केली। याचाच अर्थ जे त्या ठिकाणी माननीय अमित शहा म्हणाले उद्धवजींच्या मनात होतं जे कळलं आणि प्रत्यक्षाच्या कारवाईमध्ये आदित्यजींनी घोषणासुद्धा केली 151 प्लस। युती होती तर वेगळी घोषणा करायची गरज काय होती? युतीमध्ये 288 पैकी जागा कोण किती लढणारे ठरलंच नव्हतं आणि त्यामुळे आदित्यजींचा असलेला राजकीय त्या ठिकाणी हव्यास आणि उद्धवजींची पुत्रापती असलेली हतबलता हेच कारण 2014ला युती तुटण्याचं होतं हे स्पष्ट झालेलं आहे। पण त्याच्यामध्ये विषय असा आहे की बरेचसे शिवसेनेचे उबाटा गटाचे नेते म्हणतायत की हे ददांत खोटं आहे, कारण त्यावेळी त्यांचं वय केवळ 22 होतं, मग अशा पद्धतीचं वक्तव्य ते का करतील अशी शंका उपस्थित करतायत। खऱ्या अर्थाने ज्या उबाटाचे लोक खालचे बोलत आहेत त्यांना वरची चर्चा माहीत आहे का? त्यांना मातोश्रीत एंट्री तरी होती का? मातोश्रीच्या दरवाजाच्या आत तरी त्यांना कोणी घेत होतं का? त्यांच्या उद्धवजींच्या PM पर्यंत तरी ते पोचत होते का? त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवणं आहे आणि म्हणून उद्धवजींना आदित्यजींना मुख्यमंत्री करायचं होतं ह्याचा अर्थ तेव्हाच करायचं होतं हा त्यांनी लावलेला समज आहे आणि म्हणून एकदा BJPला निपटवू, आपण लार्ज पार्टी होऊ आणि मग 14 नंतर जेव्हा संधी मिळेल ज्या वेळेला त्यांचं वय परिपूर्ण होईल त्यावेळेला मी, माझा अहंकार, माझी शिवसेना आणि मी उद्धव ठाकरे माझ्या सुपुत्राला मी मुख्यमंत्री करीन याचा डावच आमच्या विरोधात त्यांनी त्यावेळेला रचला होता हे स्पष्ट होतं। म्हणजे 2013ला हा डाव रचला आणि 2019ला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं असं म्हणायचं आणि म्हणूनच 19ला सुद्धा जे अमित शहा यांनी कधीच आश्वासित केलं नव्हतं की तुम्हाला आणि आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद, जे कधीच आश्वासित केले नव्हतं ते असत्य खोटं उद्धवजींच्या शिवसेनेने पसरवायचा प्रयत्न केला कारण त्यांना आदित्यजींनाच मुख्यमंत्री करायचं होतं। पण आता जी भाषणं करतायत उद्धव ठाकरे म्हणा किंवा आदित्य ठाकरे त्यामध्ये कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर दिसतो भाजपच्या प्रती तुम्हाला? बघा, मला असं वाटतं हे सत्य ज्या झालं याचं उत्तर ते देणार आहेत का? जनतेसमोर सत्य आलं त्याच्याबद्दल त्यांची भूमिका काय हे त्यांनी सॉफ्टली मांडलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। भविष्यामध्ये काही हालचाली घडतील? मला वाटतं देवेंद्रजींनी त्यावर उत्तर दिलेलं आहे। तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।